नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आणि वाजले ते म्हणजे दुपारचे 12:30. आणि करिश्मा काय चाललो आपण औरण निमराचे. आता बरेच दिवस काम करून जाम कंटाळा आलाय, तर आज आम्ही स्पेशल आमच्यासाठी दिवस घेतलाय. म्हणजे आज आम्ही मजा करणार आहोत दिवसभर. सांग नाही जयाला जाणार आहोत डायरेक्ट. मस्त मावरा खायला जाऊ, मजा करू, पिक्चर देखू, अजून काय काय बीचवर जाऊ. आम्ही चाललो इथे म्हणजे आता अलिबागला, म्हणजे वर्सोली बीचला एक फेमस हॉटेल आहे. तिथे आपण आज मस्तपैकी मच्छीचं जेवण करायला जाणार आहोत. करिश्माने बरेच दिवस वाला मावरा खालाय नाही, 2 दिवस झाले तिने मावरा खालाय नाही. म्हणजे फक्त एकच दिवस फक्त डाल भात खाल्लास. तर तिला एक दिवस डाल भात खाला नाही का असं होते, किती दिवस मावरा नाही खाला नाही किती नाही. आणि आमचा पाठीघर आणि हे आहे ते म्हणजे आमच्या घरासमोरचा सुंदर असा दुपारचा नजारा. जायचा मस्तपैकी स्कार्फ बिर बांधलोय, मस्तपैकी हेल्मेट घेतलंय कारण की आता रोडची कामं वगैरे चालू आहेत. चला आता आपली बुलेट काढू आणि आपण जाऊ ते म्हणजे अलिबागला. चलो कालो, टाटा कालो. फायनली पोचलोय ते म्हणजे आपण वर्सोली बीचला. आणि वर्सोली बीचला आपण कोणत्या हॉटेलला आलोय ना ते मी तुम्हाला आता दाखवतो. समोर आहे तो म्हणजे वर्सोली बीच, फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर. आणि या बाजूला आहे ते म्हणजे खानावळ, पोटभर कोकण खानावळ. आणि करिश्मा रेडीच आहे. करिश्मा काय बोलतेस? करिश्मा काय खाशील आज? आज स्पेशल मावरा खायला आलोय. मावरा खायला आलोय, चल आयलूच. ही बघा खानावळ, पोटभर कोकण. आणि ॲम्बियन्स बघा, म्हणजे आतमध्ये शिरल्या एकदम अशी खतरनाक अशी वाईब येते. आणि इथे सिटिंग पोझिशन पण खूप छान आहे. इथे मागे पण टेबल आहेत, ते मी तुम्हाला सर्व दाखवतो. करिश्माने आयल्या आधी जेवणाची ऑर्डर दिली. आम्ही काय जेवण मागितलंय ना तो मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. त्याच्या अगोदर हॉटेलचा ॲम्बियन्स बघून घ्या. हे बघा, गेटमधून एंट्री केल्या ना तुम्हाला सुंदर असा पोटभर कोकणचा नजारा दिसतोय मित्रांनो. चला आता एक फेरफटका मारूया आपण पोटभर कोकण या खानावळला. इथे एक छान अशी छोटीशी विहीर आहे, ही बघा. आणि इथे पण बसायची व्यवस्था केली. आणि पुढे पण डायनिंग एरिया आहे. आणि जर वर बघितलात ना तुम्ही तर संपूर्ण नारळी सुपारीची झाड आहेत. आणि त्याच्या खाली आहे म्हणजे पोटभर कोकण खानावळ. चला आणि या बाजूला करिश्मा देखा झोके घेते झोपाल्यावर. आणि जर तुमच्यासोबत छोटी मुलं असतील तर त्यांच्यासाठी झोपाले पण आहेत, हे बघा. आणि झोपाले पण बघा मस्तपैकी 2 मोठे माड आहेत, त्यांच्या सावलीमध्ये आहेत. करिश्मा याच्यावर बसलीस? हे बघा, इथे पण सिटिंग एरिया आहे, इथे पण सिटिंग एरिया आहे. आणि इथे फक्त जेवायची सोय नाही तर इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था आहे. हे बघा मित्रांनो, इथे छोटेसे कॉटेजेस आहेत आणि तिथे पण छोटेसे कॉटेजेस आहेत. आणि वरती पूर्ण नारळी सुपारीची बाग. तर 10 ते 15 मिनिटातच आपली थाली आलेली आहे. करिश्मा कोणती थाली ऑर्डर केलीस? पापलेट थाली आणि सुरमई थाली. इथे का मित्रांनो, आपली पापलेट थाली आणि सुरमई थाली. पापलेट थालीमध्ये काय काय ते सांग. पापलेट थालीमध्ये फ्राय केलेलं पापलेट आहे, सुका जवळा, कोळंबीचा रस्सा, सलाड, सोलकढी, भाकरी, पापड आणि भात. आणि सुरमई थालीमध्ये पण सेम. सुरमई थाली पण मोठा सुरमईचा पीस आहे फ्राय केलेला मस्तपैकी रव्यामध्ये. आणि जवळा, कोळंबीचा रस्सा, सलाड, सोलकढी, भात, भाकरी आणि पापड. तू कोणची थाली खाशील? मी पापलेट थाली खाईन. दोन्ही खाणे दोन्ही खाईन. चला मित्रांनो,
आता व्हिडिओच्या नादात जेवण थंड होऊन जाईल. सगळ्यात अगोदर आपण टेस्ट करून बघू पापलेट थाली आणि सुरमई थाली कशी लागते. छान लागली. करिश्मा पहिला पापलेट ट्राय करून दे. आणि पापलेटचं भाव दे कसं आहे करिश्मा. मस्त फ्रेश आहे का पापलेट. फ्रेश आहे. मस्त इथे मोठा पीस सुरमईचा. तुम्हाला सुरमई थालीची टेस्ट कशी वाटली? सुरमई थालीची टेस्ट म्हणजे एकदम जबरदस्त आहे. मेन म्हणजे फ्रेश सुरमई आहे आणि त्यांचे जे मसाले आहेत त्यांनी ते एकदम असे आपले आगरी कोली पद्धतीत कसे मसाले तयार करतात त्याच टाईपचे मसाले आहेत सेम. म्हणजे म्हणजे प्रॉपर असं आपला कोकणी हां जेवण आहे. प्रॉपर आपलं कोकणी जेवण आगरी कोली जेवण आणि असं स्पाइसनेस पण पद्धतशीर आहे एकदम. म्हणजे असं गोड गोड जेवण नाही, म्हणजे असं तडका आहे जरासा. अर्धी सुरमई संपली वाटते. आणि ही माझी पापलेट थाली. तुझ्यांची पापलेट थाली मी पण ओ खान. ठेवा ठेवा. कसं आहे पापलेट? जो तेरा है वो मेरा है. पापलेट कसं आहे? भाकरी सोबत कोलंबीचा रस्सा ट्राय करू आपण. मगाचपासून सुरमई आणि पापलेटच खातो. हे मस्त आणि पैकी थिकनेस बघा कोळंबीच्या रस्स्याचा. कोलंबीचा रस्सा आणि भाकरी. एक अलग ही लेवल की टेस्ट आहे. आणि हे देखा अजून काय आलंय, प्रॉन्स आले. प्रॉन्स आणि हे प्रॉन्स फक्त मी खाणार आहे कारण करिश्मा प्रॉन्स खाणार नाही. मी पण खाणार. कुलबी सांगा कशी आहे प्रॉन्सची टेस्ट? खाऊन दे आधी. गरम आहे गरम आहे. एकदम अशी कुरकुरीत आणि एकदम जबरदस्त टेस्ट. आणि काही हॉटेलमध्ये प्रॉन्सचा जो रस्सा असते, कोळंबीचा रस्सा, तो पातळ वगैरे असते, तरी इथे बघा मस्त थिकनेस आहे आणि पीस पण चांगले आहेत. एकदम असा जाड रस्सा आहे. जाड रस्सा आहे. एक जादू दाखवते तुम्हाला आता. जादू आपण आता कधी कधी दुसऱ्या हॉटेलला जेवायला गेलो ना, अशी भाकरी घेतली आणि जर प्रॉन्सचा रस्सा असा त्यात घ्यायला गेलो ना, का तो प्रॉन्सचा रस्सा असतो ना तो असा पडतो, पण ह्याच्यात पडत नाही. बघा थिकनेस बघा ग्रेव्हीची काय. आणि कोलंबी पण त्यात जाम टाकली आणखी. बस करिश्मा पापलेटचं शाप खुर्शा पारलं. दाखव पापलेट, दाखव जरा कॅमेऱ्यात. खलास केलं पापलेटला. आणि या हॉटेलच्या जेवणाची टेस्ट एकदम, आणि या हॉटेलच्या जेवणाची टेस्ट ते भारी आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त इकडचा जो ॲम्बियन्स आहे ना, म्हणजे नारळी सुपारीची झाडा आणि त्याच्या खाली मस्तपैकी जेवण एक नंबर. मन तृप्त झालं, तृप्त. आता रात्री जेवशील नाही नी? असं काय झालंय? रातची परत आणशी ना वरसोलीला. पिक्चरला जायचंय हो जेवल्यावर. दुपारचं मस्तपैकी जेवण झालं या नारळी सुपारीच्या बागेत मस्तपैकी. आणि आपल्यासोबत आहे दादा, नाव काय तुझं? मिराज भगत. पोटभर कोकणमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न माझा असा आहे की तुमच्या या खानावळचं नाव पोटभर कोकण तुम्ही का ठेवलं? आमची अशी इच्छा आहे की अलिबागमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाने कमीत कमी बजेटमध्ये पोटभर जेवण करावं. अच्छा. आणि तुमच्या हॉटेलची स्पेशल डिश म्हणजे पापलेट थाली आणि सुरमई थाली, जी की आम्ही आता खाल्ली. अप्रतिम टेस्ट होती आणि सोलकढी पण खूप छान होती, खूप छान. आणि तुमच्या मच्छीला जे लावलेले मसाले होते ना ते पण खूप छान होते. म्हणजे टेस्ट कुठे पण असा थोडासा गोडसर लागला नाही, एकदम झटका होता, म्हणजे स्पायसी होता. बरोबर. म्हणजे जसं की बाहेरच्या लोकांना आवडतं आपलं आगरी कोळी आणि कोकणी पद्धतीचं जेवण. आणि मी काय म्हणतो, या तुमच्या खानावळचं प्रॉपर लोकेशन सांगायचं झालं तर पब्लिकला काय सांगाल? अलिबागवरनं जर तुम्ही येताय ना तर रामनाथ मधनं तुम्ही एंटर केल्यावरती वर्सोलीत ना म्हात्रेवाडी फक्त विचारली तरी तुम्हाला कोणी सांगेल. आणि वर्सोली बीचला लागूनच आपलं लगेच हॉटेल लागेल तुम्हाला. बिअर शॉप आहे बाजूला, स्पाचं दुकान आहे.
तिकडनं एंट्री केली की समोरच आपली पोटभर कोकण खानावळची बॅनर तुम्हाला दिसेल. मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेर जाऊन पण दाखवतो नंतर की बीच फक्त 1 मिनिटावरच आहे वर्सोली बीच. वॉकिंग चालत आहे. तर तुम्ही अलिबागमध्ये किंवा कोणत्याही कोकणाच्या मालवणच्या ठिकाणी जर जाता तर तिथल्या ऑथेंटिक गोष्टी तुम्ही जास्त ट्राय करा. जसं पर्यटन आज इथे येऊन चायनीज, इटालियन आणि पंजाबी गोष्टी ट्राय करतो, तर आमचा हा स्वतःहून प्रतिसाद आम्ही त्यासाठी देतोय की आम्हाला इथली जी संस्कृती आहे, खानावळ पद्धती आहे, ती आम्हाला लोकांसमोर आणायची आहे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी ट्राय करा, मोदक ट्राय करा, पुरणपोळी ट्राय करा, इथली फिश ट्राय करा, त्या सर्व गोष्टी, इथले मसाले ट्राय करा. हे जर तुम्ही इथे येऊन अनुभवला तर तुमची ती ट्रिप, अलिबागची ट्रिप किंवा कोकणाची ट्रिप ही पूर्ण होईल. ओके, थँक्यू सो मच. एवढं चांगलं जेवण तुम्ही लोकांना खायला देता त्याच्याबद्दल धन्यवाद. आता आपण भेटतोय ते म्हणजे आपल्याला जे एवढं टेस्टी आणि सुंदर जेवण बनवलं त्या काकांना. काका, तुमचं नाव सांगा. माझं नाव दीपक काशीनाथ चोगले. आणि या हॉटेलचे म्हणजे या खानावळचं सर्व जेवण तुम्हीच हो, बनवता? आम्हीच बनवतो स्वतः. तरी दिवसाला किती लोकांचं जेवण बनवता तरी तुम्ही? दिवसाला मी 30-40 जणांचं जेवण होतो आणि गुरुवारपासून कमीत कमी 100 ते 150 माणसाचं जेवण होतं. पोटभर कोकण या खानावळबद्दल काय सांगाल तुम्ही? पोटभर कोकण खानावळ जे आहे ते आम्ही नाव ठेवलेलं आहे. ते वर्सोलीमध्ये अलिबागमध्ये आहे, ते वर्सोली बीच अलिबागमध्ये. पण त्याच्याने पोटभर खानावळ असा दिलेला आहे की आमचं जेवण जो आहे एकदा जेवल्यावरती पब्लिक खुश होणारच, पण आम्ही वास्तविक त्यांना सांगतो की तुम्हाला आम्ही जेवण देणार, पण थोडा टाइम लागत, वेट करा, पण जेवण तुम्हाला 1 नंबर मिळणार. जसं या खानावळचं नाव आहे पोटभर कोकण, तसं जेवण पण तुम्ही लोकांना पोट भरूनच देता. हो हो. आणि एवढ्या सुंदर छान जेवणासाठी, स्वादिष्ट जेवणासाठी तुमचं धन्यवाद. असंच लोकांना छान छान जेवण खाऊ घालत जा. थँक्यू सर. आणि आता आपण चाललोय ते म्हणजे थोडं रिलॅक्स चिल करायला, ते म्हणजे वर्सोली बीचवर. चला. चलो. पोट भरला नाही का? अजून एक सुरमई थाली घेतेस? झोपायला लागली. आता पिक्चरला जाऊ. पिक्चरला तू पिक्चर देख आणि मी झोपता मस्त पैकी. पिक्चर आता जायचं. पकाव पिक्चर लागलो एकदम. चल पिक्चर राऊंड बघू. खानावळ मधून आता डायरेक्ट लेफ्ट मारतोय आणि 1 मिनिटाच्या आत पोहोचू ते म्हणजे वर्सोली बीचवर. वाव. म्हणजे इथे जेवलेत तुम्ही की डायरेक्ट चालायला बीचवर? बऱ्याच वर्षानंतर आपण आलोय ने. कॉलेजला होतो तेव्हा या बीचवर यायचो, आता बऱ्याच वर्षानंतर वर्सोली बीचला आलो. गाडी पार्किंगला लावूयांगे. बंद. आणि आता दुपारचा कडक ऊन आहे, नाही तर आपण खाली राईड करायला गेलो असतो. येते का वर्सोली बीच? करिश्मा 5-6 वर्षांनी आलो नाही आपण? नाही एवढे पण नाही. मग 3-4 गेले वर्षी. मला ना आठवे. येते का मस्तपैकी सुरूची झारा आणि अंगे समोर बीच. पाण्याला ओटी लागली. काचा हेटला का नाही? संध्याकाळी जाऊन जाम आहे ना. संध्याकाळपर्यंत रेलू ते जाऊ, नाही ते घरा जाऊ. जेवण झाल्यानंतर दुपारी 2:30 वाजता आम्ही आलो ते म्हणजे वर्सोली बीचवर जे सुरूची बाग आहे ना, त्या बागेमध्ये बघा. हे खाली आहे ते म्हणजे बीच आणि वरती आहे ते म्हणजे सुरूची बाग. आणि अंगे आयल्यापासून करिश्मा 2-2.5 तास तिने फोटो आणि व्हिडिओ करण्यासाठीच घालेले. मस्त आहे का नाही करिश्मा? मस्त शांतता आहे, सावली आहे, सुरूचा बन आहे आणि फोटो तर 1 नंबरच येतात. आणि आम्ही कॉलेजला होतो ना तेव्हा यांगे यायचो फिरायला. आता बऱ्याच वर्षानंतर आलो. ते पण बोलली करिश्मा, बोलते जाऊ चला, म्हणून आलो यांगे. करिश्मा, जेवण कसं वाटलं? मस्त होता. आम्ही तुम्ही जर अलिबाग वर्सोलीला येत आहोत ते पोटभर कोकण या हॉटेल खानावळला नक्की विजिट करा. आणि आता पिक्चरला जाणार होतो आम्ही, पण चकोट पिक्चर नाही लागलोय. बुलू कानाला फुकट टाइम वेस्ट करायचो, त्याच्यामुळे आम्ही चाहू ते म्हणजे आता आमच्या घरात. हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय ॲग्रीकोड. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.